नमस्कार मित्रांनो, आज आपण जायचं आहे मुंबई पुणे हायवेवरती एक साबई म्हणून एक हल्लीच सापडलेला एक किल्ला आहे। सध्याच प्रकाश झोतात आलेला एक किल्ला आहे, म्हणजे फारसा अजून कोणालाही माहीत नाही आहे तो किल्ला। सो आज ह्या किल्ल्याचा प्लॅन करून आलो आहे आणि माझ्यासोबत आता आज इथे हे जय भोलेनाथ करून एक हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलच्याच बॅक साईडला हा जो सुळका दिसतोय हा सुळका म्हणजे साबईगड। स्थानिक लोक ह्या किल्ल्याला साबईगड म्हणून ओळखत नाहीत, तर साबई देवीचं देवस्थान म्हणून ओळखतात। आज सोबत आहे माझा चिरंजीव आलाय, वैष्णव, त्याच्यानंतर निळकंठ, पोसाहेब, गणेश आणि नव्याने माझ्या कळपात सामील झालेला भानू पाटील। आणि आज आम्ही आमच्या सशाला व्हॅनीला सुद्धा फिरायला आमच्या सोबत घेऊन आलोय। कलोते गावाची ही पोंडावाडी आणि ह्या पोंडावाडीत इथे माधवबागच्या समोर जवळच ही पोंडावाडी आहे आणि इथे आता गाडी पार्क करून आम्ही ट्रेकिंगला स्टार्ट करतोय। इथूनच एकाला गाईड घेऊन आमचा ट्रेक स्टार्ट होतोय। जरी हा किल्ला समोर दिसत असला तरी स्थानिकांकडून कळतंय की गडावर पोचायला इथून 2 तासाचा वेळ लागतोय। हा समोर दिसणारा सुळका म्हणजे साबईगड आणि मुंबई पुणे जुना हायवेवरती काळोते म्हणून गाव आहे आणि ह्या काळोते गावाच्या पोंडवाडी इथून ह्या किल्ल्याकडे येण्यासाठी वाट सुरू होते। जरी भले हा किल्ला अगदी नजरेच्या पोंडवाडीतून अगदी समोर दिसत असला तरी पण साधारणपणे 1.5-पावणे 2 तासाचा वेळ या किल्ल्यावर जाण्यासाठी लागतो। हां, 1.5 तासाच्या पायपिटीनंतर अजूनही जरी किल्ला जवळ दिसत असला तरी साधारणपणे 1.5 तास ते 1 तास वगैरे अजून लागू शकेल। गड चढाईच्या अंतिम टप्प्यात आहोत। आता एक साधारणपणे 25-30 मिनिटाचा चढाव चढायचा आहे आम्हाला आणि त्यानंतर आमचा गड प्रवेश होईल। मधल्या काळामध्ये या मधल्या टप्प्यांमध्ये ॲक्च्युली पावसाचा जोर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचं मला शूटिंग करता आलं नव्हतं, त्यामुळे बरेच स्पॉट्स मला तुम्हाला दाखवतो। या अंतिम कातळ टप्प्यामध्ये इथे ह्या थोड्याशा पायऱ्या कोरल्यासारख्या दिसत आहेत, पण ही त्यांची बऱ्यापैकी झीज झाल्यामुळे आता ते अगदी ओथट झालेले दिसत आहेत। इथे हे असं खांब रोवण्यासाठी, म्हणजे मला वाटतं बसण्यासाठी सावली बनवावी ह्यासाठी इथे ही जागा आहे आणि हा खांब रोवण्यासाठी ही खोबणी केलेली आहे। आणि हा झाला गडाचा अंतिम टप्पा आणि ह्या अंतिम टप्प्यातून आता आम्ही इथं पोचलो आणि इथून हा समोर जो कातळ टप्पा दिसतोय हा टप्पा पार करून माथ्यावरती जाता येतं। परंतु आता गाईडकडून आम्हाला कळतंय की पावसाळ्यामुळे हा पाठ आणि ह्याच्या वरचा भाग हा अतिशय निसरडा झाल्यामुळे आत्ता इथं वरती जाणं हे थोडंसं धोक्याचं होईल। आता खुजली कार्य सुरू झालेलं आहे, खुजली कार्य, असली खुजली कार्य सुरू झालेलं आहे। अरे बाबा काय एवढी काय हाऊस आहे? अंगात
आईला म्हणून बारीक झालाय. आम्हाला आता कळलं की बारीक का होतं प्रशांत दिवसन. सर प्लीज फोटो वगैरे काढा तुम्ही आता. अशा आम्हाला दाखवायला लागतं तुमचं काय. वरचा टप्पा हा पावसाळ्यामध्ये अतिशय निसरडा झाला असल्यामुळे आम्ही ह्या वेळेला वरच्या भागात जाणं टाळतोय. पण हा ट्रेक आम्ही परत उन्हाळ्यामध्ये करू. इथल्या टप्प्याने वरती जाऊन वरच्या निसरड्या टप्प्याने सुद्धा माथ्यावरती पोहोचता येईल. त्यासाठी हा ट्रेक आम्ही परत उन्हाळ्यामध्ये करू. तर आता इथंच मी माझा व्हिडिओ पूर्ण करतोय. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.